नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी. आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना मी 13 ब हा सर्वसाधारण या गटासाठी निवडणूक लढवत आहे. खरं तर माझा हा जो प्रभाग आहे तो पूर्वीचाच म्हणजे 15 वर्षापूर्वी मी इथून निवडणूक लढवलेली होती आणि अत्यंत प्रचंड मतांनी मी तिथून निवडून गेलेलो होतो आणि आता पुन्हा एकदा त्याच प्रभागात प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळते आहे. खरं तर आमचा जो प्रभाग आहे गल्ली नंबर 19 ते 21, त्यानंतर आंबेडकर सोसायटी आणि खालच्या 2 कॉलन्या, त्याचबरोबर इकडे दीनबंधू स्वप्नगिरीतला काही भाग आणि त्यानंतर नोकर सोसायटी आणि इंदिरा दत्त, असा साधारणतः आपला हा प्रभाग साधारणतः 3400 मतदानाचा हा साधारणतः परिसर आहे. आणि या परिसरामध्ये ऑलरेडी मागच्या वर्षी म्हणजे मागच्या या टर्ममध्ये चांगल्या पद्धतीने कामं झालेलीच आहे आणि जी काही कामं शिल्लक आहेत, उदाहरणार्थ आता अतिशय चांगल्या पद्धतीने ATM पार्क झालेला आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने पेविंग ब्लॉक्स बसवलेले आहेत दोन्ही साईडला रस्त्याच्या, त्यानंतर निऑन लाईट्स लावलेले आहेत. तर हे जे काही गोष्टी झालेल्याच आहेत त्याच्यामध्ये आता स्वप्ननगरीमध्ये आता रस्ते तर संपूर्ण शहराचेच रस्ते राहिले आहेत, कारण हा जो काही गॅस पाईपलाईन आणि ड्रेनेज सिस्टीम त्याच्यामुळे रस्ते थोडेसे उकरले गेले आहेत. ते निश्चितपणे येत्या कालावधीमध्ये आपण ते पूर्ण करणार आहोत. आमचे नेते आदरणीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमचे युवा नेते आता जे नगराध्यक्ष पदासाठी आहेत ते संजय पाटील यड्रावकर आणि आमच्या माझ्याबरोबर असणाऱ्या भगिनी सुलक्षणाताई कांबळे, तर आम्ही सगळे मिळून निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं हे राहिलेले काम पूर्ण करणार. कारण आता जवळजवळ बाबासाहेब आंबेडकर नगरमधलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमध्ये फक्त रस्त्याचाच विषय राहिलेला आहे, बाकीच्या सर्व गोष्टी पूर्ण आहेत. कारण आम्ही ज्या वेळेला आता संपूर्ण प्रभागाचा दौरा केला त्याच्यामध्ये फारशी काही अडचण दिसत नाही आहे. फक्त याच्याही पेक्षा चांगली विकास कामं आम्ही करू आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या बरोबर संपर्क साधण्याचा जो काही प्रयत्न असा आमचा असेल तो साधारणतः 3 महिन्यातून एकदा तरी किमान आमचा संपर्क दौरा या पूर्ण भागामध्ये असेल. आणि आता नोकर सोसायटीमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने मध्ये दोन्ही बाजूला रोड आहेत तिथं, पण तिथं जे मुंबई पुण्याला जसं मध्ये हे लँड डेव्हलपमेंट केली जाते किंवा लँड मध्ये दोन्ही रस्त्याच्या मध्ये जे हे म्हणजे झाडं लावली जातात आणि दोन्ही बाजूला लाईट्स लावले जातात, अशा पद्धतीचं एक जसा आपण हायवे असतो त्या पद्धतीनं करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये 2-3 ओपन स्पेसेस आहेत, तेही चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यात आलं आहे. यापूर्वी मी माझ्या कारकिर्दीमध्ये खरं तर रोटरी क्लब ज्याला म्हणत होता तुम्ही, आता त्याला छत्रपती शिवाजी स्मृती भवन म्हणतो. म्हणजे जयसिंगपूर शहराच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं एक पहिली वास्तू आहे जी आपण त्यावेळेला निर्माण केली होती. माननीय संजय पाटील यड्रावकरांनी माझा सत्कार केला होता त्या निमित्तानं. कारण का 10 फूट खोल खड्डा होता तिथं आणि ते भरून घेऊन अतिशय सुंदर पद्धतीची इमारत, आजही देखणी इमारत म्हणून ते हे केली जाते. गोरगरिबांसाठी किंवा आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी ते जे काही कार्यक्रम असतात ते तिथं अतिशय कमी खर्चामध्ये उपलब्ध करून दिले जातात. ही अतिशय चांगली गोष्ट माझ्याकडून घडलेली आहे. आणि अशाच प्रकारचं मला वाटतं मी प्रकाश गणमान संस्थेमध्येही मी हॉल बांधलेला होता, दीनबंधू सोसायटीमध्ये मी हॉल बांधलेला होता आणि आता आंबेडकर सोसायटीमध्ये पण आम्ही स्नेहा शिंदे प्रतिनिधित्व करत असताना हॉल बांधलेला आहे. त्याचे किरकोळ तांत्रिक गोष्टी राहिलेल्या आहेत ते पूर्ण करून तेही आम्ही त्या लोकांच्या स्वाधीन करीत आहोत. म्हणजे वार्डामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्वी काम झाले आहेत आणि इथून पुढेही जो काही म्हणून विकास करेल. आणि सगळ्यांना माहिती आहे की मिलिंद शिंदे हे विकासाचं दुसरं नाव आहे. जसं आमदार साहेब आणि प्रचंड निधी आणून जो तालुक्याचा विकास केलेला आहे, संजय पाटील यड्रावकरांनी झालेला संपूर्ण शहराचा विकास केलेला आहे, तसं मी कुठे कमी पडणार नाही. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, मुळातच आमचा जो प्रभाग आहे तो टेकडावर आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं नैसर्गिक वातावरण आणि भौगोलिक भाग त्याला लाभलेला आहे, तर तो अधिक सुंदर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो असा मी विश्वास या ठिकाणी मतदारांना देऊ इच्छितो. की आठवडा बाजार जो भरतो आंबेडकर सोसायटीमध्ये, तर मगाशीच माननीय संजय पाटील यड्रावकरांची माझी चर्चा झाली की जो इकडच्या बाजूला जो पूर्ण भूभाग आहे तो प्लेन केला जाणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची जी गैरसोय आहे तीही टाळली जाणार आहे आणि व्यापारानेही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांच्या रांगोट्या टाकता येतील
किंवा त्यांचा व्यापार वृद्धीच्या दृष्टिकोनातून जे स्पेसेस त्यांना देता येईल तो आता त्या रस्त्याच्या लगत जो भाग आहे भूभाग आहे तो पूर्ण प्लेन करून त्यांना तो भाग उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आता जो मध्ये आंबेडकर सोसायटीच्या खालच्या बाजूला आणि सौजन्याला लागून एक मोठा नाला आहे, तो पूर्वी सर्वे करून तो नाला करण्यात आलेला होता, पण तो आता सकल झाला असल्यामुळं थोडंसं ते अडचण आहे. पण ते आपण भविष्य काळामध्ये जे काही चांगले इंजिनियर्स आमचे आहेत, जे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आपल्याला माहिती देतील, मार्गदर्शन देतील, त्यांना घेऊन तो नाला कशा पद्धतीनं पुन्हा डेव्हलप करता येईल या बाबत आम्ही प्रयत्न करू. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.